पण ज्याचं क्षत्रियत्व ज्याच्या मनगटाने सिद्ध केलं तो म्हणजे मृत्युंजय. व्यासतर विराजमान आदरणीय पाहुणे, सन्मान्य परीक्षक मंडळी आणि सहकार महर्षी तात्यासाहेब कोरेंच्या कल्पकथेत नटलेल्या या शेतकरी भवन मध्ये उपस्थित असलेल्या श्रोत्यांनो, मी कुमारी आराध्या संभाजी पाटील इयत्ता 6वी मध्ये शिकत असून श्री छत्रपती शिवाजी स्कूल गुंडकी येथून आलेले विद्यार्थी आज या दिमागदार, तेजोमय आणि चैतन्यमय मंचावर उभे राहून मी इथे एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहे ज्याने मला केवळ वाचायला शिकवलं नाही तर परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन लढायला शिकवलं. ते पुस्तक म्हणजे शिवाजी सावंत यांची अजरामर कलाकृती मृत्युंजय. अर्थातच मी कोणत्या विषयावर बोलत आहे हे आपल्याला कळायलाच असावं. माझ्या भाषणाचा विषय आहे माझे आवडते पुस्तक. कोल्हापूरच्या मातीतून आलेली मी जेव्हा या वारणनगरच्या पावनभूमीत उभी राहते तेव्हा मला अभिमानाने सांगावंच वाटतं की माझ्या या सुपुत्राने महारथी कोणाला म्हणावं याची नवी व्याख्या जगाला दिली. श्रोतेहो, डोळे मिटून जरा कल्पना करा, समोर कुरुक्षेत्राचं रणांगण आहे, रथाचं चाक चिखलात रुतले आणि समोरून साक्षात अर्जुन बाण रोखून उभा आहे. अशा वेळी सामान्य माणूस रडत बसला असता, पण कर्ण काय म्हणतो, अरे अर्जुना, बाण मारताना विचार करू नकोस, कारण कर्णाचं शरीर मरू शकतं पण कर्णाची दानत आणि जिद्द कधीच मरणार नाही. हे पुस्तक म्हणजे केवळ कथा नाही तर तो एका उपेक्षितांचा हुंकार आहे, ज्याला जन्माच्या वेळी आईने गंगेत सोडलं, ज्याला गुरुने शाप दिला, ज्याला समाजाने सुतपुत्र म्हणून हिणवलं, त्या कर्णाने नशिबाला एकच सवाल केलं, माझं कुल तुम्ही ठरवलं असेल पण माझं कर्तृत्व मी स्वतः सिद्ध करेन. मित्रांनो, मृत्युंजय वाचताना माझं मला हेलकावलं ते कर्णाच्या मैत्रीसाठी. आजच्या युगात जिथे स्वार्थासाठी नाती तोडली जातात तिथे कर्णाने दुर्योधनासाठी स्वतःचा जीव दिला, मैत्रीसाठी मृत्यू पत्करली. हे या पुस्तकाने मला शिकवलं. कर्णाची दानशूरता बघा. अंगावरचं कवच कुंडल दान करताना साक्षात इंद्राचेही हात थरथरले असतील पण कर्णाच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं. हे हसू म्हणजे खऱ्या अर्थाने मृत्यूवर मिळवलेल्या विजयाचं आहे. आपण थोड्याशा अपयशाने रडतो पण एकदा विचार करा, ज्या कर्णाने अस्त्रविद्येसाठी स्वतःची मांडी एका किड्याने कुरतडली असतानाही रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडून दिला नाही, त्या कर्णाची सहनशक्ती किती असेल. शिवाजी सावंत यांनी जेव्हा कर्णाच्या तोंडी हे वाक्य टाकलं, माणसाचा जन्म त्याच्या हाती नसतो पण त्याचा मृत्यू मात्र त्याच्या हाती असतो, तेव्हा मला उमजलं की हे पुस्तक म्हणजे केवळ कथा नाही तर ते एक जगण्याची नवीन दृष्टी आहे. म्हणून हे पुस्तक माझे आवडते. पुस्तकाचा शेवट जेव्हा येतो तेव्हा रणांगणात रक्ताने माखलेला कर्ण पडलेला दिसतो. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्या जवळ येतात आणि नतमस्तक होतात. का? कारण अर्जुना श्रीकृष्णाच्या पाठबळामुळे जिंकला होता पण कर्ण हा गती आणि नियतीने फसवलेला असूनही ताटमानेने चढला होता. अर्जुना विजेता होता पण कर्ण हा अजय होता. आज आपण या स्पर्धेत उभे आहोत. आपल्याला वाटतं की परीक्षकांचे गुण किंवा प्रेक्षकांच्या टाळ्या म्हणजे यश आहे, पण मृत्युंजय वाचल्यावर कळतं की यश म्हणजे केवळ जिंकणार नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत न डगमगता लढत राहणं. ज्याला आपल्या जीवनातील संकटाचा डोंगर फोडायचा आहे त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्युंजय मधला कर्ण जिवंत असला पाहिजे. आजच्या पिढीला मला हेच सांगायचंय, परिस्थिती कशी असू द्या, वारणनगरने जसं सहकार आणि क्रांती घडवली तशीच क्रांती तुम्ही तुमच्या जिद्दीने घडवा. मृत्युंजय वाचा, कारण हे पुस्तक तुम्हाला रडायला नाही तर परिस्थितीला भिडायला शिकवतं. म्हणून शेवटी जाता जाता इतकाच सांगावं असं वाटतं, पुस्तके वाचून आपण विद्वान होऊ शकू पण मृत्युंजय सारखं पुस्तक वाचूनच आपण खऱ्या अर्थाने माणूस होऊ शकू. हे आपल्याला पुस्तक सांगतं की तुमच्या आयुष्याचा शेवट काय होतो यापेक्षा तुम्ही ते आयुष्य कसं जगता याला जास्त महत्व आहे. कर्णाने मृत्यूला घाबरून पळ काढला नाही तर त्याने मृत्यूलाच आपल्या दातृत्वाने आणि धैर्याने जिंकलं. म्हणूनच जोपर्यंत या जगात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द जिवंत आहे, जोपर्यंत मैत्रीसाठी बलिदान देण्याची ताकद जिवंत आहे आणि जोपर्यंत संकटातही हसण्याची दानत जिवंत आहे तोपर्यंत मृत्युंजय हे पुस्तक आणि त्यातील कर्ण प्रत्येकाच्या हृदयात धडधडत राहील. पुन्हा एकदा त्या वारणनगरच्या पावनभूमीला आणि शिवाजी सावंत यांच्या लेखणीला नतमस्तक होऊन या व्यासपीठाची रजा घेतो. खरा तो एकाच धर्म जगाला प्रेम अर्पावे पण अन्यायाविरुद्ध लढताना कर्णासारखे मृत्युंजय व्हावे, कर्णासारखे मृत्युंजय व्हावे. मनपूर्वक धन्यवाद.